बेबी तुला फ्रेंच फ्राईज खूप आवडतं ना? हो. मी तुला परवतो हा. हो. अच्छा, हा बाबा या बेबी बरोबर इथे बसलाय म्हणून मग कशी फडफडत होता. हं? अगं तू तू इथे काय करतोय सांग? मुलगी बघितली नाही की मागे मागे येतोस. ती माझी आहे कळलं? डिस्टन्स मेंटेन ठेवायचा आणि लायकीत राहायचं. काय लायकीत? चल निघ चल. अरे निघ ना. बेबी तिच्याशी काय बोलतोय? काय रे नुसतं आपलं मी कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे तुला माहित नाही तू कोण आहे. हा बेबी लय मोठं तोंड आहे ना याचं. तुला पण लय पकवत असेल ना बडबड करून. आपण बघूया किती मोठं तोंड आहे याचं. बघू. बघू किती मोठं तोंड आहे. हे रे झालं 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 झालं. बघूया ना किती मोठं तोंड आहे तुझं. घे. खा रे. आता आपण सँडविच खायचं. सँडविच खायचं आता. सॉस पाहिजे? अरे सॉस तर संपला. खा रे. लय तोंड उघडतं ना तुझं. खा. अहो आपण ओळखणार कसं त्यांना? फोन करा ना. हो लावतो. फोन आला म्हाताऱ्याचा. चल बघूया. तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. सनी कुठे पाहिलंय यांना? हॉस्पिटल. बरं जाऊन द्या. तुम्हाला लकी साहेबांना भेटायचं आहे ना? ते बघा लकी साहेब आमची बिझी आहेत. तुम्हाला थोडं थांबावं लागेल. सुशीला अगं यांचा लकी म्हणजे शार्दूल. त्रास होतो. त्रास होतोय. अहो हा मारून टाकेल त्याला. सुशीला अगं या लकीने म्हणजे आपल्या शार्दूलला कळलं ना की आपण त्यालाच भेटायला आलोय तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल.
खूप उशीर झालाय आपल्याला घरी पोचायला हवं. आई वाट बघत असतील, कामं राहिली आहेत घरातली सगळी, चिडले असतील त्या माझ्या. तुम्ही प्लीज काही काळजी करू नका. मी तुम्हाला लवकरच घरी पोहोचवतो आणि मग मी ऑफिसला जातो. आणि मुलांचं टेन्शन तर अजिबात घेऊ नका. संध्याकाळी शाळा सुटली की मी त्यांना घ्यायला जाईल. डोंट वरी. काय हो, काय काय झालं? मी माझा फोन विसरलो. आय थिंक ते बिल काउंटरवरती. अहो मी काय म्हणते, जाऊयात ना घरी लवकर. आई चिडतील माझ्यावर. खूप वेळ झालाय, ऑलरेडी खूप उशीर झालाय. अहो तुम्ही एवढं काय टेन्शन घेता यायचं. माझा फोन राहिला म्हणून आपल्याला जायला लागतंय. डोंट वरी. आपण पटकन जाऊया आणि पटकन निघूया. सॉरी, ते ॲक्च्युली माझा फोन राहिला. मी घेऊन येतो. या थँक्यू. एक्सक्यूज मी. हाय. मी माझा फोन विसरलोय. मी जरा पटकन घेऊन येतो. एक मिनिट सर, एक मिनिट. सर हा आहे का? हां, दॅट्स माय फोन. मला सर क्रॉस व्हेरिफिकेशन करावं लागेल. तुमचा प्लीज नंबर सांगा. या. येस सर. थँक्यू सर. वेलकम. थँक्यू. आई, बाबा, अहो तुम्ही इथे. आम्ही जस्ट आत होतो. आपली भेट कशी नाही झाली? काशराव, कसं आहे ना, ते घरात बसून बसून आम्ही कंटाळलो होतो. म्हटलं आज रेस्टॉरंटमध्ये जाऊन कॉफी प्यावी म्हणून आलो होतो. आई ठीक आहात ना? काही त्रास होतोय का तुम्हाला? नाही नाही, तसं काही नाही आहे. काय झालं, आम्ही कॉफी मागवली आणि त्यांनी ते काय कॅपेचिनो आणून ठेवलं. नाही हिला आवडलं. आणि बरं किंमत पण जास्त ना, 500 रुपये. तर ही चिडली, भांडली, म्हणून आम्ही निघतोय आता. अहो वसुंधरा गाडीतच आहे. हे ॲक्च्युली माझा फोन राहिला होता म्हणून मी घ्यायला आलो होतो. चला ना आपण भेटूया त्यांना. सुशीला खूपच अस्वस्थ आहे आणि अशात ती वसू समोर आली ना, तर वसू लगेच ओळखेल की सुशीलाचं काहीतरी बिनसलंय. त्यात वसू समोर शार्दूल आला तर अनर्थच होईल. नाही नको. काय ना, वसू काळजी करेल. आम्ही असे दोघं कधी रेस्टॉरंटमध्ये आलो नव्हतो गेल्या 10 वर्षामध्ये. तर तिला काहीतरी वेगळं वाटेल. आपण नंतर भेटूया. हा, आता निघतो. प्लीज प्लीज निघतो. हा. चला ना लवकर निघूयात. वसुंधरा, मला तुमचे आई बाबा भेटले होते. त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला सांगू नको की ते कॉफी प्यायला आले होते. मला तुमच्यापासून काही लपवायचं नव्हतं. आपल्या नात्यात
कुठल्याही प्रकारची लपवालपवी किंवा खोटेपणा मला नको. तुम्हाला हवं तर आपण जाऊन भेटूयात ना. हे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी मला ऑनेस्टली सांगतात आणि मी तर यांच्यापासून खूप मोठं सत्य लपवलंय. वसुंधरा, आपण भेटूयात का त्यांना? नाही नाही नको. आपण म्हणजे मी भेटेन नंतर त्यांना. आपण निघूयात आधी. आई वाट बघत असतील घरी. चिडल्या असतील त्या माझ्या. चला. भाई त्या पोराला फोडला का तुम्ही? सवाल. एक नंबर फोडला भाई त्याला. पण बॉबी हा. भाई ना त्याची तुरडी बांधताच राहिले. आणि काय रे इकडे तुझे ते म्हातारा म्हातारी येणार होते ते कुठे आहेत? अरे कुठे आहेत? हा भाई इथंच होते. मग काय खपले काय? आपल्या फुकटचा टाइमपास करता कोणाला पण बोलवून बसावं लागणार उगाच. कडी लावा ना. हो लावा हो लवकर कडी. लावतो. तू असं काय करतेस? हा? शिला, शिला, अगं का करतेस असं तू? हे काय करतेस? माझं ऐक ना जरा. तू शांत हो ना. पॅनिक नको होऊस ग. अगं काय ग, तू का ऐकत नाहीयेस माझं? थोडं तरी ऐक माझं ग. शांत हो, शांत हो आधी. त्याला जर कळलं की आपण त्यालाच भेटायला गेलो होतो, आपलंच काम होतं, तर घरापर्यंत पोहोचेल तो. दरवाजा लावा. लावा कडी. वसूचं आत्ताच लग्न झालंय. त्याला एक मुलगा आहे हे जर त्याला कळलं ना, वसूचं आयुष्य बरबाद करेल तो. सुशिला, अगं असं काही बोलू नकोस ग. तुम्ही बघितलं ना, त्या माणसाचा जीव घेतला असता त्याने. कळतं मला. पण तू शांत हो. ये बस इकडे. बस तू बस. बस बस. सो सॉरी, यायला थोडा उशीर झाला मला. ते ॲक्च्युली कॅफेमध्ये थोडं. अच्छा. नाही तू मला म्हणलासच तुम्ही दोघं कॉफी प्यायला गेलात एकटे एकटे. काय मग मज्जा आली की नाही? ते ॲक्च्युली थोडं बोलायचं होतं म्हणून गेलो होतो. हां हां. बघा, तुम्ही उगाच एवढे स्ट्रेस घेत होतात. आई एकदम ओके आहे, अजिबात रागवली नाही आहे ती. हां, उगाच टेन्शन घेतलं होतं. चला, मी ऑफिस करता निघतो आता. होय. थांबा ना. डबा बनवला तुमच्यासाठी. आणते. वसुंधरा, अगं तू थांब, मी आणून देते. भाऊजी, हा घ्या डबा. मी फक्त आणून दिलाय. स्वयंपाक वसुंधराने केलाय. कसं झालंय कळवाल मला. थँक्यू. चला, येतो. बाय आत्या. सावकाश जा. अच्छा. म्हणजे नवीन सुनबाई या घरामध्ये लग्न करून फक्त मज्जा करायला आलेली आहे. घरची कामं सोडून कॉफी प्यायला गेली होतीस त्याच्याबरोबर? सॉरी आई, पण ते स्वतः मला घेऊन. तो काय वाटेल ते म्हणून. तुला कळायला नको जायचं की नाही ते. काय सांडलंय साडीवर? हा, कॉफी सांडले. वा, पंच पाहिलंच? हो बघते ना. हे आपली सूनबाई अशी फिरत होती गावभर. जा आता काम करा. माझ्या तोंडाकडे काय बघत बसलीयस? जा.
लग्न झाल्याच्या 3ऱ्या दिवशी तू मुलाची ऍडमिशन घ्यायला गेलीस. आकाशला सोबत घेऊन गेलीस. त्याच्याकडून बनीची वर्षभराची फी उकळलीस. 1,26,000 रुपये. तुला हवं होतं बनीसाठी चांगलं आयुष्य, उत्तम शाळा, कॉलेज, परदेशातलं शिक्षण. पैशासाठी केलंस ना लग्न हे? सुशीला, वसूचा फोन येतोय. मी स्पीकरवर टाकतो, तू बोल. हा बोल ग वसू. आई, अगं खूप आठवण येत होती तुझी. का ग काय झालं? सगळं ठीक आहे ना? अगं सगळं ठीक आहे. तुझी आठवण यायला काही व्हायलाच पाहिजे का? आणि काय ग, आली होतीस कॅफेमध्ये, भेटली का नाहीस मला? म्हणजे अगं काय झालं काही? सगळं ठीक आहे ना? तुझा आवाज का असा येतोय? अगं वसू, काही नाही आई, ठीक आहे तुझी. काय झालं, तिने कोल्ड कॉफी घेतली ना, म्हणून तिचा आवाज असा येतोय. तरी मी तिला नेहमी सांगत असतो की कोल्ड कॉफी घेऊ नकोस, तुला त्रास होईल. पण ऐकेल तर तुझी आई कसली, म्हणून तुझ्या आईला ना मी कुठे नेत नाही. बाबा, अगं काही नाही ग, थोडीशी मजा केली. बरं बाळा, मी म्हणजे तू का फोन केला होतास? काही नाही, सहजच फोन केला होता, आठवण आली म्हणून. बरं, खूप काम आहेत बाबा, जेवण वगैरे बनवायचं. मी करते फोन नंतर. बरं चालेल. मिस यू बाबा. भेटू. बनी, देकडे बॅग. काय रे, काय शिकवला शाळेमध्ये? समजतं ना तुला सगळं? सर आहेत की मॅम आहे? चला, टिफिन काढा, वॉटर बॉटल किचन मध्ये ठेवा. मी वरती कपडे काढून ठेवते, लवकर या. ओके? तुला काहीतरी विचारलं? मॅम शिकवलेलं सगळं समजतंय ना? कोणाशी मैत्री झाली की नाही? टिफिन खाल्ला? मीठ कमी होतं ना जरा? मनी, नीट व्यवस्थित होतं बाळा. मी आई आहे तुझी, कळतं मला सगळं. नाही खाल्लास ना टिफिन? नाही खाल्ला. का नाही खाल्लास? खूप फ्रेंड्स होते ना, तर मग मला फक्त एकच तुकडा मिळाला, म्हणून चव नाही समजली. ठीक आहे, खूप भूक लागली असेल, चल पटकन आवरून घे. मी फटाफट तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते. ये. चला चला चला, तुम्ही दोघी पण आवरून घ्या पटकन. त्या टिफिन द्या पटकन. म्हणून ह्याने ना आपण शाळेत काय केलंय ते सांगितलंच नाही त्याच्या आईला, म्हणजे हा आपल्याला घाबरतोय.
आता या शाळेतच इतका त्रास द्यायचा ना, म्हणजे शाळेतच काय कुठेही आपला नाही.